गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सरासरी खर्च वक्र यू आकाराचा का असतो, व्हाय ॲव्हरेज कॉस्ट कर्व इज यू शेप्ड याबद्दल चर्चा करणार आहोत. या चर्चेपूर्वी आपण सरासरी खर्च वक्र पाहण्यापूर्वी अल्पकाळ आणि दीर्घकाळ या दोन संकल्पना समजून घेऊया. रिपीट परत एकदा. दीर्घकाळ म्हणजे ज्या काळात उत्पादनाच्या बदलत्या घटकाबरोबरच स्थिर घटकातही बदल करता येतो असा काळ होय. उदाहरणार्थ, येत्या काही वर्षामध्ये, येत्या 5-10 वर्षामध्ये आपण एखादी नवीन मशिनरी घेऊन, नवीन जागा घेऊन उत्पादनामध्ये वाढ करता येतो किंवा उत्पादन वाढवता येतं. कारण हा काळ मोठा असतो. या काळामध्ये कुठल्याही गोष्टी बदलू शकतात आणि त्यामुळं दीर्घकाळामध्ये स्थिर घटक, स्थिर खर्च आणि बदलता खर्च असा कोणताही फरक राहत नाही. इन द लॉंग रन देअर इज नो डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट बिकॉज in such a long period we can change all factors of production. It may be fixed cost or variable cost, and so there is a no difference. Only the difference between fixed cost and variable cost is in short period. ओके. आता सरासरी खर्च ही संकल्पना समजून घेऊया. आता सरासरी खर्च ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. उद्योग संस्थेच्या एकूण उत्पादन खर्चाला एकूण उत्पादन केलेल्या नगसंख्येने भागले असता जो खर्च येतो त्याला सरासरी खर्च असं म्हणतात. आता हेच इक्वेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. सरासरी खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च, जो उत्पादन खर्च येतो तो उत्पादन खर्च भागिले एकूण उत्पादन नगसंख्या, त्या भागिले एकूण उत्पादन किती नगाची संख्या केलेली आहे ती संख्या. उदाहरणार्थ, 100 नगाचे उत्पादन करण्यासाठी 1000 रुपये एकूण खर्च आला असेल तर सरासरी खर्च बरोबर सूत्ररूपात घालायचं आहे. एकूण उत्पादन खर्च 1000 रुपये भागिले नगसंख्या 100 रुपये बरोबर 10 रुपये हा खर्च आलेला आहे. आता ॲव्हरेज कॉस्ट कर्व, सरासरी खर्च वक्र. द ॲव्हरेज कॉस्ट इज द टोटल कॉस्ट डिवायडेड बाय द quantity of goods or produced number of produced goods. Average cost, in equation we can say that average cost is equal to total production cost divided by total quantity of production. आता सरासरी खर्च वक्रामध्ये आपल्याला अल्पकालीन सरासरी खर्च वक्र आता पाहणार आहोत. कारण अल्पकालामध्ये काळ छोटा असतो असं आपण पाहिलेलं आहे. या काळामध्ये सरासरी खर्च वक्र इथं दाखवलेला आहे. हा सरासरी खर्च वक्र यू आकाराचा असतो. AC हे त्याला नाव दिलेलं आहे. सरासरी खर्च वक्र यू आकाराचा, तो सुरुवातीला तो जास्त असतो, इथंपर्यंत हो कमी होत जातो आणि इथून परत तो वाढत जातो. हा सरासरी खर्च वक्र यू आकाराचा असतो. आता सीमांत खर्च वक्र आहे. सीमांत खर्च वक्र ही त्याचप्रमाणे असतो. आता त्याच्या सीमांत खर्च वक्र सुरुवातीला जास्त असतो, नंतर तो हळूहळू कमी होत जातो. एका विशिष्ट बिंदूपर्यंत तो काय झालेला आहे, थोडासा कमी होऊन थोडा वाढत गेलेला आहे. पण बिंदूनंतर तो वाढत जातो आणि हा वाढीचा वेग हा सरासरी खर्च वाढीच्या वेगापेक्षा हा वाढीचा वेग जास्त आहे असं आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात? आता दीर्घकालीन सरासरी खर्चाचा वक्र. आत्ताच आपण अल्पकालीन सरासरी खर्च वक्र पाहिलेले आहे. आता अल्पकालीन सरासरी खर्च वक्र यू आकाराचा असतो. आता दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रसुद्धा या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. तर या आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे आपण, OX अक्षावर उत्पादन दर्शवलेलं आहे, तर OY अक्षावर आपण खर्च दर्शवलेला आहे आणि A आणि C हा जो आहे हा सरासरी खर्च वक्र आहे. आता सरासरी खर्च वक्र कसा बनलेला आहे, तर हे अनेक अल्पकालीन खर्च वक्र मिळून बनतो. आता हा एक अल्पकालीन सरासरी खर्च वक्र आहे. हा दुसरा अल्पकालीन सरासरी खर्च वक्र आहे, शॉर्ट रन कॉस्ट कर्व. हा तिसरा अल्पकालीन सरासरी खर्च वक्र आहे आणि ह्या तिन्ही वक्राचे मिनिमम बिंदू जोडले तर हा सरासरी दीर्घकालीन खर्च वक्र तयार होतो. आलं लक्षात? आता बघा, हा अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 1, हा 2 आणि हा 3 आणि तिन्ही बिंदूचे हे मिनिमम बिंदू जोडले तर हा दीर्घकालीन काय होत असतो, सरासरी खर्च वक्र तयार होतो. हा इंग्रजी यू आकारासारखा असतो. बघा, काय इंग्रजी यू आकारासारखा असतो. आता बघा, सुरुवातीला सरासरी खर्च वक्र जास्त असतो, पण इथं उत्पादन नगसंख्या जसजशी वाढत गेली, जसजशी वाढत गेली तसतसा हा खर्च काय होत गेलेला आहे, कमी होत गेलेला आहे. आणि त्यामुळं कमी होत जातो. कारण का, तर उद्योग संस्थेला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. नवीन उद्योगसंस्था असते त्यावेळेला सगळ्याच गोष्टी कार्यक्षमतेनं काम करू लागतात.
यंत्रसामग्री असेल, कामगार असेल किंवा अनेक प्रकारचे मशिनरी असतील, त्यांचा मेंटेनन्स नसतो आणि अनेक प्रकारचे इन्क्रीजिंग रिटर्न्स जे असतात, मोठ्या प्रमाणामध्ये फायदे जे असतात ते फायदे मिळतात असतात, त्यामुळं हा खर्च काय होत असतो, कमी होत जातो इथंपर्यंत. परंतु इथं या डी बिंदूनंतर सरासरी खर्च काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. कारण उद्योग संस्थेला अनेक प्रकारचे बेबचती ज्याला आपण म्हणतो, डिसइकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो, त्या मिळू लागतात आणि त्यामुळं यामध्ये अनेक प्रकारच्या मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असेल तर अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये वाढू लागतात आणि म्हणून हा खर्च वक्र यू आकाराचा असतो. आता हे तिचं इथं मी मांडून सांगितलेलं आहे. सरासरी खर्च वक्र यू आकाराचा का असतो याची 2 कारणं आहेत. सुरुवातीला उद्योगसंस्थेचे उत्पादन वाढत असताना वाढत्या प्रमाणाचे फळ अनुभवायास येते. त्यामुळे सरासरी खर्च वक्र घटत जातो. कारण उद्योगसंस्थेला अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात. मग विशेषीकरणाचे असेल, श्रमविभागणीची असेल, न्यू टेक्नॉलॉजीचा वापर असेल तर त्यामुळे सरासरी खर्च हा घटत जातो. त्यामुळे अक्षाकडं तो सरकत असतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा, पण एका विशिष्ट मर्यादेनंतर आकृतीत आपण पाहिलेलं आहे, एका विशिष्ट मर्यादेनंतर सरासरी खर्च वाढत जातो. कारण उद्योगसंस्थेला अनेक प्रकारचे तोटे अनुभवायास मिळतात, बेबचती अनुभवायास मिळतात. उद्योगसंस्थेमध्ये मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम असतील, त्यामुळं कच्च्या मालाची नासधूस असेल, इंधनाचा जास्त खर्च असेल तर अशा अनेक खर्च वाढत असतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च वाढत जातो आणि त्यामुळे सरासरी खर्च वक्र हा यू आकाराचा असतो. आता हेच आपण इथं इंग्लिशमध्ये पाहणार आहोत. ॲट द इनिशियली स्टेज or at first the firm gets increasing returns to scale because it enjoys internal economics of scale. That is, what are the internal economics? That is use of technically efficient machineries, division of labor, specialization. These things are used initial stage of the production, and so it results in decrease of the production cost. First point. Second point is then the beyond a certain point firm has started to appear difficulties, problems, suffers internal diseconomics of scale. That is problems in management problem, supervision problem, worker strikes, misuse of raw material, etc. and so and so on. And these things leads to increasing cost of production, so the curve goes upward. And these two things are the main reasons to average cost curve became a U-shaped. ॲट पॉईंट ई तिथं आपण आकृतीमध्ये आपण पॉईंट ई किंवा डी आपण बघितलेला आहे. इज द मिनिमम कॉस्ट पॉईंट. OM आउटपुट हे निश्चित होत असतं. OM हे आउटपुट निश्चित होत असतं आणि ठरवलं जातं. आफ्टर दॅट ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीजेस. आणि या ई बिंदूनंतर मला वाटतं आकृतीमध्ये ई बिंदूनंतर हा खर्च काय होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. आणि सरासरी खर्च वक्राला द ॲव्हरेज कॉस्ट कर्व इज नोन ॲज अ एन्व्हलप कर्व or planning curve because that surrounds the various short run curves at minimum cost level, and so it is called as a envelope curve. And सरासरी खर्च वक्राला आवरण वक्र किंवा आच्छादन वक्र असं म्हणतात. कारण तो अनेक अल्पकालीन सरासरी खर्च वक्राचा मिळून बनतो आणि त्यामुळं अनेक अल्पकालीन सरासरी खर्च वक्राचे मिनिमम किमान बिंदू जोडून हा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र बनतो आणि त्यामुळं त्याला आच्छादन वक्र किंवा आवरण वक्र असं सुद्धा म्हणतात. थोडक्यात आज आपण सरासरी खर्च वक्र म्हणजे ही संकल्पना समजून घेतलेली आहे. त्याचबरोबर सरासरी खर्च वक्र अल्पकालीन दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र कसा असतो, तो यू आकाराचा का असतो, याबद्दलचं विवेचन पाहिलेलं आहे. धन्यवाद.